भावनेने आपल्या चरणात सिद्धांत बसला. आशीर्वचन. थांबा हे शब्द आपल्या मुखातील. शनिदेव, हा. अंगारकाशी आपलं द्वंद्व झडलं. हो. का तर अंगारकानं आपल्या भक्तीत खंड पाडण्याचा प्रयत्न केला म्हणूनच का? हा साहजिकच. मी प्रामाणिकपणे शिवशंकराची भक्ती केली. मनी स्वार्थ न धरता मी देवभक्ती केली. यात माझं काय चुकलं? निश्चितच स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी आहेत. स्वार्थातून परमार्थ साधणं हे मुळात चुकीचं आहे आणि परमार्थातून स्वार्थ साधणं हे कदाचित मी क्षम्य म्हणेन. बोलण्याचा हेतू एकच. तुम्ही भक्ती करत असताना स्वार्थ लपलेला परमार्थ करत होतो भक्ती. निस्वार्थ निष्काम भक्ती करावी. भक्ती करत असताना कुठल्याही गोष्टीचा हेतू आपल्या मनात असू नये. तुम्ही म्हणाल 100 यज्ञ मी केले तेव्हा इंद्रपदासाठीच म्हणजे केले. माझ्या मनातले प्रश्न अगोदरच जाणला की का? शनिदेव, तुम्ही माझे राजा नाहीत, मी तुमचा राजा आहे. तरी सुद्धा कारक आहे. तेव्हा तुम्ही कारक नव्हे, चंद्र हा मनाचा कारक. तेव्हा चंद्र जाणू शकतो मनाचा कारक म्हणून आणि त्याचा अधिपती म्हणून मी जाणू शकतो. केवळ मी भक्ती केली ती सुद्धा नावलौकिकतेसाठीच. पण तेव्हा नवग्रहात श्रेष्ठ स्थान मिळावं, श्रेष्ठ अधिपती म्हणून गणला जावा ही तुमची धारणा मनी बाळगला आणि म्हणूनच तुम्ही भक्तीला बसलात. त्या भक्तीत खंड या मंगळाने आणण्याचा प्रयत्न केला. तो स्वमतानं नव्हे. मग त्यानं तुम्हाला उत्तर देताना मंगळच तो त्यानं उत्तर देताना टंगळ मंगळ केली असेल, टाळाटाळ केली. शुद्ध शब्द आहे, शुद्ध वाक्य. मला खात्री आहे तुमच्या. टाळाटाळ केली असेल, हा. पण हे माझच निमित्त होतं. अरे वा. म्हणजे हे सगळे नाचतात आणि चालतात हे तुझ्या झाला. तसं समजा. म्हणजे यांना सगळ्यांना तू आधी फिरवतो आणि शनिदेव! माझ्याजवळ पाठवतो. शनिदेव! देवतांचा 33 कोट देवतांचा अधिपती मी आहे. माझ्यावर 3 बसलेले आहे. तेव्हा आम्ही 4 जण असताना एकमेकात कनिष्ठ ज्येष्ठ ही स्पर्धा करण्याचा मी ज्यावेळी भक्ती केली, ही स्पर्धा करण्याचा मी अधिकार ज्यावेळी- शनिदेव तुम्हाला आम्ही दिलेला नाही. मग मी ज्यावेळी भक्ती केली त्यावेळी तुमच्या वरच्या तिघातील एकाची भक्ती केली. मग मला या भक्तीतून वंचित करण्यासाठी माझ्या पाठी ही शुक्ल काष्ट लावण्यापेक्षा तुमच्यावरचे देव होते त्या शिवशंकरांना एकट्याला भेटला असता. आज तिघात काम झालं. शनिदेव! हे कशाला उत्तर काढते? शनिदेव! दोघात तिसरा सगळं हे विसरा. तिघात काम झालं असतं. त्यामुळे विसरा. त्यामुळं केवळ तुम्ही स्वतःच्या मनाच्या ठिकाणी हेतू धरिला होता होय. नवग्रहात श्रेष्ठ अधिपती होण्याचा. अर्थात तो हेतू चुकीचा आहे हे शिवशंकरांना आम्ही सांगा. साहजिकच जर तुम्ही माझ्या भक्तीत खंड पडताय, भक्ती मी शिवशंकरांची करतोय, तर तुम्ही त्यांना सांगू शकला असता की या विश्वाच्या ठिकाणी शनी करतोय ते अयोग्य आहे, त्याला वंचित करा, त्याला तुम्ही प्रसन्न होऊ नका. मग शनिदेव माली सुमाली देवतांना छळताय, हा. त्यांना पाठिंबा शिवशंकरांचा आहे. हा. मग तुम्ही देवतातील घटक होता ना? मग माली नाही, माझा थांबा, प्रश्न माझा आहे. हा, उत्तर माझं असेल. माली सुमारी त्यातील एक मेला, एक अजूनही देवतांना त्रस्त करतोय. त्यांना पाठिंबा आणि त्यांना वरण असतं आणि अभयदान हे शिवशंकरांचं लाभलेलं आहे. मग तुम्ही देवतातील घटक होता, तुम्हाला का मनात कधी विचार आले नाही की शिवशंकरांना सांगावं की माली सुमारीला वरदान देऊ नका? म्हणजे भक्ती करणाऱ्या व्यक्तीला भक्ती ज्या देवतेची केली जाते त्या देवतेला अनुष्ठानात्मक आशीर्वाद देऊ नको हे सांगणं योग्य की अयोग्य? मग भक्ती करू नये हे सांगणं योग्य की अयोग्य? दुसरी गोष्ट, माली सुमाली, भक्तीत स्वार्थ होता. माली आणि तो सुमाली. स्वार्थ मला माली आणि सुमाली हे तुम्हा देवतांचे पाहुणे आहेत. अर्थात हे माली सुमाली गंधर्व कन्यांशी विवाह करतायत. अर्थात गंधर्व कन्यांचे
ते सहकारी आणि सोयरीक आहे, अर्थात तुमच्या जवळचे आहे, त्यांच्याशी कसं वागावं हा तुमचा प्रश्न आहे. ते जवळचे आणि तुम्ही काय लांबचे. लांबचेच केला कारण भक्तीत खंड पडला. कश्यप ऋषींच्या 36 पत्नी, होय 36 पत्नीतील प्रत्येक एक पत्नीनं एक विश्वाचा वंश विस्तार केला. कनकदंडेनं हे निर्जीव हिरे आणि मोती जन्माला घातले. अदितीनं देवतांना जन्म दिला. सुनरीनं 12 सूर्य प्रसवले आणि त्या सूर्यांचे तुम्ही म्हणजे 12चे नाही म्हणत एकाचे म्हणतो. एकाचा नाही, बाराचा मी नव्हे. बोललेला बाराचा. ते कसं आहे? तो आदित्य रूपानं 12 रूपानं नंतर राहिला, पण त्याप्रमाणे दरुच्या पोटी दानव. तेव्हा आम्ही सगळे एकाचे आहोत, मग इतरांचं का म्हणतात? प्रत्येकाचं कार्य वेगळं. होय ना? तुम्ही एकांचंच आहे तर मानवी सुमालीवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला काय नाही. ठेविलं? तर तुम्ही मला म्हणालात शिवशंकर आपल्याला आशीर्वाद देता कामा नये. शिवशंकरांना मी समजून काढायला हवी आपण होती. समजून ते नाही. माझ्या याला न्यायात- समजावलं. ते माझ्या न्यायात शंकर अंगारकाला समजावलं हा देवतांचा सेनापती आहे, मग माली सुमालीवर त्याला घालवायचं होतं, माझ्यावर कशाला घालवायचं? शनिदेव! युद्ध करायचंय सेनापतीचं शनिदेव, काम. अंगाशी आल्यावर एक गेला तर सर्वांना जावं लागतं. म्हणून- तेव्हा तुम्हाला सुद्धा थांबायला मिळणार नाही. कारण देवतांचा मला आशीर्वाद- थांबण्याची इच्छाच नाही. अधिपती- असं असेल तर तुमच्या सानिध्यात नव्हे, तुम्हाला प्रखर प्रखर माझी दृष्टी लावेल. तुम्ही मला कुठली दृष्टी लावणार? वास्तविक मंगळाला पाठवून तुमची ग्रह दशा तुमच्या मागं मी लावली. तेव्हा तुम्ही या अधिपतीच्या मागं राहण्याचा विचार मंगळाचं करा. काय झालं ते पाहिलं. पण ते मंगळाचं काय झालं? ते अमंगळ करणाऱ्या शनिदेवाला शासक म्हणून इंद्रदेव ते केव्हाही शक्य नाही जोपर्यंत शनी तुझ्या समोर